बघा बाब अशी की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वन खात्याला डोंगर हिरवेगार, रस्ते सप्तरंगाचे आणि नुसते सप्तरंगाचे नाही तर सुगंधाचे सुद्धा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरंगीची झाडं लावणार, बकुलीची लावणार, प्राजक्ताची लावणार, रुद्राक्षाची लावणार, सोनचाफीच्या झाडावर अशा प्रकारचं रस्त्याला सुगंध येईल आणि सप्तरंगाची रस्ते दिसतील. समृद्धी महामार्ग सुद्धा फॉरेस्टकडे आला आणि डोंगर हिरवेगार करणार आणि डोंगराच्या या सर्व हिरवगार करण्यासाठी जो पैशाची गरज आहे आणि FDCMच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू आणि भविष्य आजवर म्हणजे याच्यावर माझ्या अगोदरच्या मंत्र्यांनी प्रयत्न केले नाहीत असं माझा दावा नाहीये. प्रत्येकाने आपल्यापर्यंत पण यावेळेला आपण हिंमत करायचं ठरवलेलं आहे, म्हणजे पलीकडे जम मारायचं ठरवलं आहे किंवा आपण आज क्रिकेट चालू आहे तर क्रिकेटच्या भाषेमध्ये बाउंड्री पार 6 मारायचं ठरवलेलं आहे आणि ते पण जनसामान्याच्या भावना आपल्याबरोबर घेऊन सगळ्यांचं प्रेम घेऊन त्याच्यात यश मिळेल असा माझा विश्वास आहे. म्हणजे ऑलरेडी मूर्त्या अगोदर पासून बनतात वन खात्यामार्फत, परंतु इथे त्याचं सेलिंग सेंटर असणार आहे आणि त्या दिवशी पण तुम्ही आवर्जून या, कधी परवा. आणि वन खातं मग एक दिवशी आपल्या नवी मुंबईतल्या पत्रकारांना तरी म्हणजे गप्पा गोष्टी करताना माझ्या मनातलं वन खातं काय आहे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. दादा, धर्म, जात, भाषा, वर्ण, वर्ग याच्या माध्यमातून समाजामध्ये भिंती पाडण्याचं काम कोणी करू नये, त्याच्यातून काही चांगलं निघत नाही. माझं म्हणणं आहे की लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या. मानवतावादातून जर तुम्ही जीवन जगलात तर तुम्हाला जीवन जगताना सुद्धा आनंद. आणि मला कसल्या गोष्टीचं वावडं नाही. तुम्ही बघितलं असाल की माझ्यावर प्रेम करणारे हिंदू आहेतच, मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, सिख आहेत किंवा चुकून काही ठिकाणी पारशी पण प्रेम करतात. आणि उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय वगैरे का ते शेवटी आपण भारतीय आहोत. आणि त्या निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान व्हायला पाहिजे.